ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याकडून सर तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम सर, कंपाऊंड वॉलचं नेमकं काय महत्त्व आहे वास्तुशास्त्रात ते आपण गेले काही एपिसोड मध्ये जाणून घेतलं। आता थोडंसं घराच्या आत जाऊया किंवा कंपाऊंडच्या थोडंसं पुढे जाऊया। ते म्हणजे आता आपण बागेत आलेलो आहोत। बरोबर। तर या बागेचं काय महत्त्व आहे वास्तुशास्त्रात? हा भाग कदाचित फ्लॅट सिस्टीम वाल्यांसाठी नाहीये, कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये त्यांच्या घरापुरती बाग असते। पण फ्लॅट सिस्टीम जरी असली तरी त्या फ्लॅट सिस्टीमला एक गार्डन असतंच। बरोबर। ज्यावेळेस आपण फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा आपण अमेनिटीज पाहतो, त्याच्यामध्ये गार्डन आहे का पाहतो। का पाहतो गार्डन? तर तो एक साधीशी गोष्ट पहा की माणूस थकला भागला आणि जर त्याची सरळ नजर जर का हिरवळीवर गेली किंवा झाडांकडे गेली तर त्याच्या मनाला खूप प्रसन्नता, आनंद आणि शीतलता जाणवते। खूप रणरणत्या उन्हामध्ये एखाद्या भरगच्च सावलीच्या झाडामध्ये माणूस जर बसला तर त्याला जे समाधान मिळतं ते काय औरच असतं। थोडक्यात काय तर प्रत्येक झाड, प्रत्येक झुडूप हे एक प्रकारचं एनर्जेटिक किंवा जीवनाचं प्रतीक मानलं गेलं। बरोबर। कोणतेही एखादं झाड प्रतिकूल परिस्थितीत, उदाहरणार्थ वाळवंट घेऊया, तर वाळवंटात सुद्धा निवडुंग जन्माला येतो। त्याही परिस्थितीत तो त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये पाणी साठवून ठेवतो। त्याही परिस्थितीत त्या वाळवंटाला तो हिरवळीचं रूप आणण्याचा प्रयत्न करतो। सांगण्याचं तात्पर्य काय की कोणतीही वनस्पती ही वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःमधून एक एनर्जी फेकत असते। म्हणून तर मला आश्चर्य वाटतं की आपल्या शास्त्रकारांचं की त्यांनी पारिजातक या झाडाला स्वर्गातनं निर्माण झालेलं झाड म्हटलेलं आहे की हे स्वर्गातनं आलेलं झाड आहे। म्हणजे मंथनातून निर्माण झालेलं झाड किंवा स्वर्गातनं आलेलं झाड म्हणून पारिजातकाचा उल्लेख केला गेला। का बरं? प्राजक्त माझ्या अंगणी फुलतो ग कसा। आणि ज्यावेळेस तो प्राजक्त अंगणामध्ये फुलतो आणि जेव्हा त्या फुलांचा सळा अंगणामध्ये पडतो आणि ज्यावेळेस मंद वाऱ्याची झुळूक त्या घरामध्ये येते त्यावेळेचं जे वातावरण असतं ते अत्यंत पवित्र असतं। म्हणजे जर तू प्राजक्ताचा सुगंध घेतला तर त्याच्यामधनं आध्यात्मिकताच बाहेर येते। सकाळच्या वेळेस देवपूजा करताना प्राजक्ताचा आलेला मंदगंध आणि त्याची पुढची बाजू पांढरी आणि त्याचा देठ केशरी, यामागं हाच अर्थ असतो की पांढरेपणा हे विरक्तीचं प्रतीक आहे, तर भगवेपणा हे धर्मकारणाचं प्रतीक आहे। धर्म म्हणजे कोणता धर्म? मानव धर्म। धर्म म्हणजे कोणता धर्म? की मानवी जीवन जगत असताना, सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत असताना सुद्धा आपली चित्तवृत्ती ही नेहमी संन्यस्त असावी। म्हणजे सांसारिक आनंद तर भोगायचा आहे, पण त्या कमळाच्या पानासारखा, जसं ते कमळाच्या पानावरती थेंब असतो तो मर्ज होत नाही, पण तशाच पद्धतीने तर आपल्या अंगणामध्ये जी वेगवेगळी झाडं असतात, भोवतालची बाग आहे, याला अनिर्वित महत्व शास्त्रकारांनी दिले। किंबहुना शास्त्रकारांनी 27 नक्षत्रांची झाडं निर्धारित केलेली आहेत। म्हणजे कोणतंही पंचांग उघडलं तर प्रत्येक पंचांगामध्ये एका नक्षत्रासाठी एक झाड दिलेलं आहे आणि त्यावर हुकूम तुम्ही तुमच्या राजप्रसादाभोवती किंवा तुमच्या बंगल्याभोवती त्या नक्षत्रांना कनेक्टिव्हिटीसाठी इथे झाडं लावायची। आता ही एवढी सुंदर संकल्पना आजकाल जागेच्या अभावी आपण करू शकत नाही, पण आज पुण्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी नक्षत्र उद्यानं पिंपरी चिंचवड भागामध्ये विकसित केली गेलेली आहेत। यामागं बघा तुम्ही, आता पिंपरी चिंचवड भागामध्ये जर तुम्ही गेला तर एक वेगळी एनर्जी आपल्याला जाणवते, एक सुबत्ता वेगळी जाणवते, तो भागच जरा वेगळा वाटतो। का बरं असं होतं? तर अशा पद्धतीची सुनियोजित रचना त्या भागाची केली गेलेली आहे। किंबहुना तिथं खूप ग्रीनरी किंवा हिरवळ प्रत्येक ठिकाणी पॅच झाडांचा लावलाय। आता कोणताही तू बघ, एखादा बिल्डर असतो, तो जेव्हा बिल्डिंग लॉन्च करतो अगदी खडकाळ असतं, पण सगळ्यात पहिल्यांदा तो काय करतो माहिती आहे का? तर गार्डन डेव्हलप करतो। किंवा तो त्याचं ऑफिस करेल तर त्याच्याभोवती तो सुंदर ग्रीनरी, म्हणजे ती रेडी उंच उंच झाडं आणून, हल्ली रेडीमेड झाडं मिळतात मोठमोठी, म्हणजे त्याला हल्ली वाट बघायची गरज नाही, मोठं झाड आणून डायरेक्ट लावतात। हा रिप्लांटेशन म्हणतात त्याला। आणि त्याच्यामुळे ते हिरवाईमुळे एक लुक येतो, एक एनर्जी मिळते आणि वातावरणामध्ये खूप प्रसन्नता निर्माण होते। अशा आपल्या वास्तूमध्ये जसा प्राजक्त आहे, लिंब सुद्धा लावायला सांगितलंय, लिंबोळी लावायला सांगितलेली आहे, त्याचबरोबर छोटी छोटी झुडपं देखील सांगितलेली आहेत। झुडपांमध्ये लाजाळू वनस्पती असेल तर गुलाब सुद्धा सांगितलेला आहे। काही ठिकाणी निवडुंग सुद्धा सांगितलेलं आहे। निवडुंग घरात लावायला नाही सांगितलेला। त्यावर हुकूम आपल्या प्लॉटच्या भोवती जी बाग आहे त्या बागेमध्ये आपण पंचमहाभूतांची पण निर्मिती करू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ ईशान्य कोपरा आहे, आता इतके दिवस तू कार्यक्रम पाहते, मला सांग ईशान्येला कुठलं तत्व आहे? तर जलतत्व आहे। मग जलतत्व असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एखादी पुष्करिणी म्हणजे त्या ठिकाणी कारंज तुम्ही लावू शकता, किंवा तुम्ही जमिनीखाली खोल खड्डा करून एक सुंदरसं तळ करून त्याच्यामध्ये तुम्ही रोज फुलणारी कमळं लावू शकता। पहा ना, ती कमळं ज्यावेळेस उमलतात, हल्ली संकरित कमळं येतात आणि त्या कमळांभोवती ते भुंगे येतात आणि ते वातावरण जर बघितलं तर तो तेवढाच पोर्शन एवढा एनर्जेटिक वाटतो की माणूस थकून भागून किंवा वैतागून जर घरातनं बाहेर पडला असेल किंवा घरात आला असेल आणि त्यांनी जर ते दृश्य पाहिली तर त्याच्या मनाला एक वेगळाच अनामिक आनंद मिळतो। वास्तूचा आग्नेय कोपरा असेल तर आग्नेय कोपऱ्यामध्ये लाल रंगाची झुडपं लावू शकता। लाल रंगाची झुडपं म्हणजे ज्याला लाल फुलं येतात, म्हणजे अशी भरगच्च फुलं असणारं
लावू शकतो आपण आग्नेय कोपऱ्यात. नैऋत्य कोपऱ्यात आपण एक उंच उंच दगडाचा असा धबधबा करू शकतो, पण पाणी नाही सोडायचं, कारण नैऋत्य कोपऱ्याला पण पाणी निषिद्ध मानतो. असा सुंदरसा एक दगड आणि त्याच्यामध्ये माती टाकून त्याच्यामध्ये हँगिंग प्लांट अशा पद्धतीने लावू शकतो. ईशान्य कोपऱ्यात पाणी झालं, आग्नेय कोपऱ्यात लाल रंगात झालं, नैऋत्य कोपऱ्यात आपण जडत्व निर्माण केलं, तर वायव्य कोपऱ्यात आपण पांढऱ्या रंगाची फुलं लावू शकतो. जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, केवडा आहे, अशी पुष्कळशी काही झाडं आहेत की ज्या आपल्या वास्तूमध्ये ती सुवासिक तर असतातच, पण वेगळी एनर्जी निर्माण करतात. किंबहुना हिरवळ ज्याला म्हणतो आपण, लॉन, तर जम्पिंग लॉन, हल्ली बऱ्याच प्रकारच्या इंग्लिश अमेरिकन बऱ्याच प्रकारच्या लॉन्स असतात, त्या लॉन्स सुद्धा खूप छान. रचना ह्या सगळ्या गोष्टींचं मेंटेन करणं महत्वाचं. बरेच लोक हौसेने लावतात खरी झाडे, पण नंतर त्या गार्डन मध्ये एवढा कचरा पडलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीये का, की काही ठराविक झाडं शास्त्रकारांनी वृक्ष सांगितलेले आहेत आपल्या वास्तूभोवती, पण हल्ली फ्लॅट सिस्टीम आलेला आहे आणि एवढे मोठमोठे वृक्ष आपल्या घरासमोर लावले तर त्याची मुळं आपल्या घरात येतील, कारण तेवढा स्पेस आपल्याकडे नाही. हे पूर्वीचं काय आहे ते मी तुला सांगते, हे केवळ आपल्या दर्शकांना माहितीसाठी सांगतोय. पण छोटा जर बाग बगीचा असेल तर त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या स्वरूपात झाडं लावू शकतो, पण बोन्साय मात्र लावू नये. बोन्साय म्हणजे खुरडा, म्हणजे खुंटवलेलं झाड. म्हणजे एखादं झाड अगदी भलं मोठं करतात, म्हणजे अगदी 20 वर्षाचं झाड असतं ते एवढंच असतं. त्याची मुळं कापली जातात, पानं फांद्या कापून. ते दिसायला जरी छान दिसत असलं तरी कुठेतरी आपण निसर्गावरती तो एक प्रकारचा अन्याय करतो आणि त्याच्या जीवित्वाला खुंटण निर्माण करतो. आणि एक मानसिक भावना म्हणून अशा प्रकारचे बोन्साय खरंच वास्तूत लावू नये. निवडुंग लावू नयेत, कारण का, तर ते मुलांना टोचू शकतात म्हणून. पण गुलाबाची फुलं, निवडुंग हे गार्डन मध्ये तुम्ही लावू शकता. वेगवेगळे गोटे ठेवू शकता, नर्मदेचे गोटे आपण म्हणतो तशा पद्धतीचे पांढरे पेबल्स हल्ली मिळतात, तशा पद्धतीचे गोटे पण चालतात, पण ते नैऋत्य दिशेला ठेवले तर जास्ती उत्तम. म्हणजे आपल्या बागकाम करताना बागेमध्ये ईशान्य कोपऱ्यात थोडीशी जडत्व नसावं, त्या ठिकाणी पाण्याचं अस्तित्व असावं, आग्नेय कोपऱ्याला लाल रंगाची, दक्षिण बाजूला निळ्या जांभळ्या रंगाची फुलं येणारी, नैऋत्य कोपऱ्यात जडत्व, अशा पद्धतीने वेगवेगळ्या दिशांना अनुकूल असणाऱ्या रंगांच्या फुलांची झाडं जर लावली तर निश्चितच ती उपकारक ठरतात संपूर्ण वास्तूला. सर, तुम्ही बागेचं महत्व सांगता सांगता कोणकोणती झाडं असावीत किंवा कोणकोणती झाडं नसावीत हेही सांगितलं, पण हे झालं सगळं बैठी घरांसाठी किंवा ज्यांचे बंगलोज आहेत, अंगण आहे त्यांच्यासाठी. पण आपण फ्लॅट मध्ये जे राहतात त्यांनाही निराश नको ना करायला. बरोबर, लावू शकतात. फ्लॅट मध्ये सुद्धा इंडोर प्लांट्स खूप आहेत नाही का. पाम असतो, ग्रीन पाम ज्याला म्हणतो आपण, की खूप रेन पाम आहे, ग्रीन पाम आहे, अशी सुंदरशी झाडं आहेत, ती खूप एनर्जी निर्माण करतात. घर तुम्ही पहा की घरामध्ये अशी रखरख वाटते कित्येक वेळा, तर तुम्ही एखाद्या कोपऱ्यात ग्रीन पाम ठेवा, खूप छान वाटतं. पण प्लॅस्टिकचं झाड ठेवू नका. बऱ्याच वेळा काय होतं, छान दिसतं म्हणून लोक प्लॅस्टिकची झाडं ठेवतात. त्या प्लॅस्टिकच्या झाडातनं कुठली एनर्जी वाहत नाही. पण लक्षात घे की कोणतंही झाड हे ऑक्सिजन घेतं आणि कार्बन सोडतं, हे दिवसाची, आणि रात्री काय करतं, ते उलटी प्रक्रिया करतं, ते ऑक्सिजन घेतं. त्यामुळे बेडरूम मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा प्लांट लावलं तर ते थोडं, आता उदाहरणार्थ एखाद तुम्ही म्हणजे तुमच्या डोक्याच्या जवळपासच तुम्ही 1-2-3 असे प्लांट लावलेत, समजा आपण धरू की पाम लावलं, तर पाम काय करणार, रात्रीच्या वेळेस काय करणार, तो ऑक्सिजन घेणार आणि कार्बन सोडणार. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची मात्रा कमी पडेल आणि आपल्याला दडपण येईल आणि आपल्याला वाटेल माझ्या कोणतरी छातीवर बसतंय. तसं नाहीये, त्याच्या मागे कारण आहे की ऑक्सिजनची मात्रा कमी होते. म्हणून अशा पद्धतीने फ्लॅटमध्ये झाडं लावताना, इंडोर प्लांट्स लावताना चांगल्या हॉर्टिकल्चरिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. किंबहुना आपल्याकडे बाल्कन्या असतात, पण माझी नेहमी विनंती असते की बरेच लोक बाल्कन्यात हाऊस म्हणून झाडं लावतात आणि त्याच्यात पाणी घातलं की खालच्या बाल्कनीत पडतं. म्हणजे तुमचं घर छान दिसतंय तेव्हा खालच्या घराचा पण तुम्ही विचार करा, नाही तर त्याच्या घरात सगळं माती. तर तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस घरामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही झाडं लावता त्यावेळेस त्या ऋतूला अनुकूल असलेलं, आता तुम्ही इथे पारिजातक तर लावू शकत नाही, तुम्ही मोठा लिंब तर लावू शकत नाही, पण त्याला अनुकूल असणारी, आता तुम्ही लाजाळू लावू शकता, तुम्ही तुळस लावू शकता, तुम्ही सब्जा लावू शकता, अशी अनेक झाडं आहेत की जी वातावरणामध्ये थंडाई लावू शकता. बरीचशी झाडं, अडुळसा लावू शकता की जी कुंड्यांमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. कोरफड आहे, कोरफडीमध्ये तर प्रचंड मोठी ताकद आहे. जास्वंद आहे, छोट्या छोट्या जास्वंदी पण हल्ली असतात. पटकन फळं देणारी छोटी छोटी झाडं पण आहेत, त्याला छोटी छोटी लाल लाल फळं येतात. अशा पुष्कळशा गोष्टी आहेत. थोडक्यात काय माहिती करायचं ना, की ती झाडं पाहिल्यानंतर, ती फुलं पाहिल्यानंतर त्यातून जो सुवास येतो आणि मनाला जो आनंद येतो तो महत्वाचा. अगदी अगदी खरं. म्हणून शास्त्रकारांनी आपल्या बागकामाला जेवढं महत्व दिलंय तेवढंच तुळशी वृंदावनाला सुद्धा महत्व दिलेलं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि मला बागेचं महत्व पटवून देता देता झाडांचंही इतकं सुंदर महत्व तुम्ही मला सांगितलं, पण पुढच्या भागात या बागेचं सुशोभीकरण आणखीन कोणत्या पद्धतीने करायचं ते मी तुमच्याकडून जाणून घेणार. अर्थात ते वास्तुशास्त्रीय दृष्ट्याच असणार आहे. सध्या तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया
या वेलकम वेलकम